जे दिसतं ते नेहमीच खरं असतं का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? आज आपण एका अशाच कथेच्या विश्वात जाणार आहोत. एक अशी गोष्ट जी आपल्याला फसवणूक आणि सत्य यामधला फरक ओळखायला शिकवेल. ही एक जातक कथा आहे, म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातली एक गोष्ट, आणि तिचं नाव आहे राज सरडा आणि ढोंगी तपस्वी. तर ही कथा आहे एका धोक्याची. पण हा धोका काही उघडपणे येत नाही. तो येतो साधं आणि पवित्र रूप घेऊन. आणि खरं तर कधीकधी सर्वात मोठं रहस्य आपल्या डोळ्यांसमोरच असतं. फक्त ते ओळखायला लागतं शहाणपण. चला तर मग बघूया काय आहे हे रहस्य. चला जरा कल्पना करूया. प्राचीन बनारसचं एक घनदाट जंगल, जिथे हवा एकदम शुद्ध आहे. सगळीकडे एक शांतता पसरली आहे. आणि याच शांत वातावरणात दोन अगदी वेगळे जीव एकमेकांच्या जवळ राहतात. एक आहे अत्यंत बुद्धिमान राज सरडा आणि दुसरा एक साधू वाटणारा तपस्वी. तर ही आहेत आपल्या कथेची दोन मुख्य पात्र. बघा, एकीकडे आहे तो राज सरडा, ज्याच्या शहाणपणाची आणि ताकदीची सगळीकडे चर्चा आहे. आणि तो रोज अगदी न चुकता त्या तपस्वीला आदराने नमस्कार करायचा. आणि दुसरीकडे आहे तो तपस्वी, भगवी वस्त्र घातलेला, डोळे मिटून बसलेला. असं वाटायचं की जणू काही साक्षात साधुत्वाचा पुतळाच उभा आहे. पण हे जे शांत नातं दिसते ना, यात आता एक वादळ येणार होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक साधंसं जेवण कसं काय मैत्रीला थेट शत्रुत्वात बदलू शकतं. हो, इथूनच कथेला एक असं भयंकर वळण मिळतं, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. झालं असं की एके दिवशी त्या तपस्वीने कोठून तरी आणलेलं सरड्याचं मांस चाखलं. आणि बस, ती चव त्याच्या जिभेवर अशी काही चढली की ती थेट त्याच्या मनावर हावी झाली. तो त्या चवीचा अक्षरशः गुलाम बनला होता. आणि आता त्याच्या डोक्यात फक्त एकच असुरी विचार घोळत होता. तो म्हणजे त्या शहाण्या राज सरड्याला मारून खाण्याचा. आणि बघा किती थंड डोक्याने त्याने हा सगळा कट रचला होता. आधी त्यांनी काय केलं? मसाले, तूप, दही असं सगळं खाण्याचं साहित्य जमवलं. मग आपल्या त्या पवित्र दिसणाऱ्या वस्त्रांखाली एक प्राणघातक सोटा लपवला आणि एखाद्या हिंस्त्र प्राण्यासारखा आपल्या शिकारीची वाट बघत स्तब्ध बसून राहिला. आणि आता तो क्षण येतो जिथे खऱ्या अर्थाने शहाणपणाची कसोटी लागणार होती. एका बाजूला आहे कपट आणि दुसऱ्या बाजूला आहे विवेक. मग या संघर्षात कोण जिंकणार? खरंच, जेव्हा कोणी खोटेपणाचा मुखवटा घालून समोर येतं, तेव्हा सत्य ओळखायचं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे. चला तर मग पाहूया त्या राज सरड्याने हे कसं साधलं. जेव्हा सरडा तिथे आला, तेव्हा त्याने पाहिलं की तो तपस्वी नेहमीपेक्षा जास्तच शांत आणि स्तब्ध बसलाय. ते बघूनच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला लगेच जाणवलं की आज काहीतरी वेगळं आहे, काहीतरी भयंकर घडणार आहे. आणि इथे त्या सरड्याने फक्त बुद्धी नाही वापरली, तर आपल्या इंद्रियांचाही वापर केला. काय हुशारी बघा! तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उभा राहिला आणि तपस्वीच्या अंगावरून वाऱ्यासोबत आलेल्या एका वासाने सगळा डाव उघड केला. तो वास होता सरड्याच्या मांसाचा. आता सगळं काही स्पष्ट झालं होतं. सत्य समोर आलं होतं. आपला डाव उधळला गेलाय हे करताच त्या तपस्वीचा संयम सुटला. त्याने रागाच्या भरात तो सोटा सरड्याच्या दिशेने फेकला. पण सरडा खूप चपळ होता. तो पटकन निसटला. तो घाव फक्त त्याच्या शेपटीच्या टोकाला लागला. आणि सरडा क्षणाचाही विलंब न लावता जवळच्याच एका सुरक्षित वारुळात शिरला. आता सुरू होतो या कथेचा सर्वात महत्त्वाचा आणि नाट्यमय भाग. वारुळातून एका सुरक्षित अंतरावरून त्या सरड्याने आता त्या ढोंगी तपस्वीला शब्दांनी घायाळ करायला सुरुवात केली. ऐका, तो काय म्हणतो ते. हे शब्द किती भेदक आहेत. सरडा म्हणतो, जटा आणि कातड्याचे वस्त्र लपवते आतले पापशास्त्र. मूर्खा, वरून स्वतःला धुतोस पण आतली घाण तशीच ठेवतोस. म्हणजे तो स्पष्टपणे सांगतोय, तुझी ही जटा, ही भगवी वस्त्र, हे सगळं तुझ्या आतल्या पापाला लपवण्यासाठी आहे. अरे मूर्खा, बाहेरून शरीर धुवून काय उपयोग, जर तुझं मनच वासनेच्या घाणीने भरलेलं असेल. आता यावर त्या तपस्वीचं उत्तर ऐकून तर अक्षरशः धक्का बसतो. त्याला जराही पश्चाताप नाहीये. उलट तो इतक्या निर्लज्जपणे आणि लोभाने म्हणतो, अरे सरड्या, लवकर ये परत. तेल आणि मीठ माझ्याकडे आहे बघ. थोडी मिरी पण टाकूया. उकडलेल्या भाताला चर येईल छान. बस, या एका वाक्याने त्याचा तो साधुत्वाचा मुखवटा पूर्णपणे फाटून गेला. आता मात्र सरड्यानं त्याला ठाम आवाजात बजावलं. तो म्हणाला, इथून निघून जा, नाहीतर मी सगळ्या गावाला बोलावून सांगेन की तू चोर आहेस आणि तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड करीन. आणि ही धमकी ऐकताच तो ढोंगी तपस्वी इतका घाबरला की तो तिथून लगेच पळून गेला. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही.
कारण ही कथा फक्त एका सरड्याची आणि तपस्वीची नाहीये. या कथेच्या मागे एक खूप मोठा आणि खूप खोल अर्थ दडलेला आहे. आणि तो अर्थ म्हणजे हा एक मोठा खुलासा आहे. ही कथा खरं तर काल्पनिक नव्हती. असं म्हणतात की गौतम बुद्धांनी ही कथा त्यांच्याच एका अनुयायाला उद्देशून सांगितली होती. एक असा अनुयायी जो बाहेरून खूप भक्तिभावाचा आव आणत होता, पण आतून मात्र तितकाच कपटी आणि ढोंगी होता. म्हणजे बघा, हे किती स्पष्ट आहे. ही कथा फक्त प्राण्यांची नव्हती, तर ती बुद्धांच्या स्वतःच्या अनुभवाचं एक प्रकारे प्रतिबिंब होती. त्या ढोंगी तपस्वीच्या रूपात कोण होतं? तर तो फसवा अनुयायी. आणि त्या शहाण्या विवेकी राजसरड्याच्या भूमिकेत होते स्वतः बुद्ध. त्यांनी या कथेचा उपयोग केला आपल्या शिष्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी. तर मग या सगळ्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? याचं सार काय? अगदी सोपं आहे. कोणी कोणते कपडे घातलेत किंवा ते बाहेरून कसे दिसतात यावर कधीच जाऊ नये. खरी पवित्रता ही आतून येते. आपल्या विचारांवर, आपल्या इच्छांवर आणि आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवण्यातच खरं साधुत्व आहे. ही कथा जरी हजारो वर्षांपूर्वीची असली तरी ती आजही तितकीच खरी वाटते, नाही का? ती आपल्याला विचार करायला लावते की आजच्या जगात आपण आपल्या आजूबाजूला असे कोणते खोटे मुखवटे पाहतो, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांना ओळखण्यासाठी आपण आपल्या आतला शहाणपणा कसा जागृत करू शकतो.